आई, मी शाळेत चालले ग. माझा डब्बा दे लवकर. थांब, तू शाळेत नाही जाणार. का? काय झाले? मी सांगते ना, तू शाळेत नाही जायचं, मग नाही जायचं, बास. पण का? मी शाळेत का नाही जायचं? आई, मला शाळा शिकायची आहे, खूप मोठं व्हायचं आहे. तुला सांगितले कळत नाही का? नाही जायचं म्हणजे नाही जायचं. पण तुला सांगावेच लागेल काय कारण आहे ते. आई, सांग मला, का नाही जायचं मी शाळेत? बाहेरची परिस्थिती बघता मला तुला बाहेर पाठवण्याची भीती वाटते. आज जे मुलींसोबत घडत आहे ते उद्या तुझ्या सोबत घडू नये. काय? आई, हे तू बोलतेस? हो, कारण एक मुलगी घरातच सुरक्षित असते. कशावरून? जे बाहेर घडत आहे ते घरात नाही घडणार. आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले जर घाबरून घरात बसल्या असत्या तर आज आपण अशिक्षित राहिलो असतो. आई, त्यांनाही संकटे आली, त्यांनीही परिस्थितीला तोंड दिले, कारण त्या शूर होत्या, धाडसी होत्या, जिद्दी होत्या, पण भित्रट नव्हत्या. आपण त्या जिजाऊच्या लेकी आहोत ज्यांनी शिवाजी राजांसारखा राजा घडवला, एक असा राजा ज्यांनी स्वराज्य घडवले आणि आपल्याला ताठ मानेने जगायला शिकवले. आपले हक्क, अधिकार आपल्याला मिळवून दिले. एक असा राजा ज्यांनी स्त्रियांचा अपमान कुठल्याही प्रकारे खपवून घेतला नाही आणि असे घडल्यास कठोरात कठोर चौरंगा ही शिक्षा होत असे. परस्त्रीला माते समान मानणे ही शिकवण राजमाता जिजाऊंनी छत्रपतींना दिली होती. पण आज तो राजाही नाही आणि त्याचा न्यायही नाही. मग काय झालं? त्यांनी दिलेली शिकवण तर आहे ना, रडायचं नाही तर लढायचं. सईबाई, शिवकन्या रानूबाई, हंबीरराव यांची तारा राणी यांनी तलवारबाजी सारखे मैदानी खेळ शिकून स्वराज्य राखले. या शूर पराक्रमी महिलांनी वेळ प्रसंगी पदर कमरेला खोचून हाती तलवार घेऊन स्वराज्याची पाठ राखण केली. आज त्यांची नावे इतिहासाच्या पानावर सोनेरी अक्षरात कोरली गेली आहेत. हो ग बाळा, बरोबर आहे तुझं. मी तुला अशी कमकुवत नाही करणार. तुला धाडसी बनवेन, स्वतःचे रक्षण स्वतः करायला शिकवेन. प्रत्येक मुलीला तिच्या स्वतःचं संरक्षण करण्याची जाण असली पाहिजे, जेणेकरून त्यांच्यावर अतिप्रसंग ओढवण्याआधीच ते टाळले जातील. हरामखोर, स्वराज्यातल्या स्त्रीशी बदंमल केलास. याची सजा एकच. नेताजी, आज माफी असावी, पण आज घडाव समारंभानंतर आधी स्वराज्य या गुन्हेगाराचा एक हात आणि एक पाय तातडीनं कलम करा. राजा, राजा माफी द्या. राजा, राजा, राजा माफी द्या. काय चाललंय? काय चाललंय हे सगळं? हादगा, ते दिसतंय. तारा बाहेर सरावाला जायचं सोडून इथं काय करतीये? बोला. हादगा पोरींचा लाडका खेळ आहे, ते खेळणारच की. ते बदलतंय व्हय? सगळं बदलतंय. पोरींचे खेळ बदला, पोरी आपोआप बदलतील. तुमचं चालू द्या, चालायचंय ते. तारा बाहेर सरावाला ये. हादगा खेळून तलवार उचलायची. गनिमाच्या डोक्यात जर बसला घाव तर तो बिंबी पर्यंत चिरत गेला पाहिजे. जोर लाव. शिवरायांची सून मुघलांना कळायला हवं. मराठ्यांच्या मुलींना ज्या हाताने फुगडी घालता येते त्याच हाताने गर्दनही मारता येते. आम्ही जिजाऊच्या मुली जशा तलवारीच्या आण्या, होईल तुझी तरी शोभा कोण दुरून शहाण्या. आम्ही जिजाऊच्या मुली, आम्ही जिजाऊच्या मुली, निर्या परिसाठी खट मुलं जपून रे बाबा. आषाढ्यात मीरा ये,